नाही पडत नाही पडत नाही पडत चल हा चल नाही पडत किती काय वाटतंय जीवाला चाललो बाय जाऊ का थांब 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 सरक 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 जा जा चला 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 बाय बाय काय शेणकूट लागलं म्हणून बिघडतंय का काय गावची लेकर नाहीत का खेळत शेणकुटात चला चला खडं दिसलं की नादी लागतंय काय नाही शेरू तुला मुंग्या असं पकडते मुंग्या चल चल की घरी आपले चल ना चल की नाही चालली बाया घडीच्या आधी घ्यायचे नाहीत पैसे आपल्याकडे लय अजिबात घ्यायचे नाहीत पैसे पैसे घ्यायचे नाहीत घ्यायचे नाहीत म्हणतो ना घ्यायचे नाहीत टाकून द्यायचे टाकून द्यायचे टाकून द्यायचे टाकून द्यायचे पैसे आपल्याकडे घे टाकायचे अजिबात घ्यायचे नाही आपल्याकडे लय पैसे चल आपले आपले पैसे चल काय गरज नाही लोकांचे पैसे घ्यायचे ना टाकून पैसे नको आपल्याला काय पैसे काय म्हणावं पैसे नको दे टाकून दे टाकून नाही 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 चला म्हणजे एवढा मी लाड करायचा बाय बाय आई घाट हाटली हर्षुबाई ए हर्षुबाई बाय 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 गाडी पप्पा जाऊन म्हणते तुला बघा बघा माझ्या आईला घेऊन चाललाय बरं का जबरदस्तीने घेऊन चाललाय बस बस म्हणतो पटकन बस म्हणतोय अगं आताच येणार आहे मम्मी आम्ही खरंच येणार आहे हा आम्ही जेवण करून लगेच येणार आहे धारा काढून जेवण करून येणार आहे बाय 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 तर हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज दिवसभर खूप गोंधळ होता खूप पाहुणे रावळ्यांचं येणं जाणं आणखीन संध्याच्या मैत्रिणी आल्या होत्या सकाळी म्हणजे पाहुणे रावळी येणं जाणं आणि ती गौराई ती जेवण गोड बनवणं असं खूप काही जरा गोंधळच असतो तर त्यामुळे आज मी काही ब्लॉग शूट घेतला नाही आणि आता आई निघाली मी म्हटलं माझ्या भावाला थांब जरा मला थोडासा ब्लॉग घेऊ दे नाही 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 चल म्हणलं चल आणि येऊ करत गेलाय मला निघून तर आता मी जाणार आहे त्यांच्याकडं पण मला अजून धार काढायची गायांची आणि हे करायचे जेवण होणार आमची आणि नंतर आम्ही जाणार तर चला मी तुम्हाला आमच्या गौराई दाखवते सकाळपासून व्हिडिओ नव्हता बनवला शॉर्ट व्हिडिओ दुपारी तयारी झाल्यावर शॉर्ट व्हिडिओ काय म्हणताय शॉर्ट व्हिडिओ दुपारी बनवला होता त्याच्यानंतर कुठला ब्लॉग शूट केला नाही काय नाही या बघा ह्या जवळच्या पाहुण्यांनी एवढा उशीर केलाय रात्र केली यायला नका दाखवा मला नाही दाखवत तुम्हाला जावा तुमची एंट्री संपली नको म्हणले आपण जबरदस्ती करत नाही तर चला मी दाखवते तुम्हाला माझ्या गौराई बॅक आंटी आता पुरणपोळ्या खाऊन जा आंटी तुमच्यात नसतात असतात जमले का आंटी बघायला बोलवायला लागतं जावं लागतं बघायला तिला काय मी बोलवलं होतं का तू भांडण लावून देते आमची काय का नाही बोलत बोलत म्हणते आपल्याला बोलवलं नाही बघायला तर मंडळी कसं जमलंय डेकोरेशन मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का अगं मोठ्याने बोला ऐकायला येऊ दे ह्यात मी एक नंबर आहे म्हण नुसतं नाही आंटी काय चुकलं असलं तर सांगायचं ग एक नंबर आहे एक एक वस्तू खाऊन बघ कोणतं चुक बघ टेबल घेतलेला उपयोगी आला का नाही इथं
अगं एक एक वस्तू खाऊन बघ टेस्ट सांग कोणती. अगं ती काय खाऊन बघती टेस्ट, ती सगळं आयतं आणलेले, तू घरातलं खायला बस की चल. मी तर आधी तुला घरात पाय दारात पाय तर मी म्हणलं की पोळ्या खाऊन जा आता. अगं ती निसटली, पोरी खाटूवर चढायच्या उतरायच्या ना त्याच्यामुळे निसटली ती. ते पहिल्याच हा पहिले तर मग त्यात केव्हा विसर्जन करायचं. ते कळतं ते मुखवट चांगलेत. तर मंडळी गेलेले सगळे पाहुणे रावळे आणि ना ह्या घरातून हालूच वाटत नाही आज. खरंच इतकं छान वाटतंय ना. किती एकच दिवसासाठी किती आठास असतो, किती करायला लागतं. तर आता सध्याला तरी पाहुणे रावळे सगळे गेलेले, जेवायला एक जण सुद्धा थांबला नाही, नको बोलले सगळे. आणि आता इकडे आमची पंगत बसली, चौधरी साहेब वैरण करतायत म्हणून मी थांबली. आणि मॅडम आणि आजनात दोघं जण जेवायला बसलेत. शेरूचं पण चालू. मी म्हणलं थांबव चौधरी साहेबांसाठी, होते त्यांचं वैरण टाकायचं. हे बघा धारा पाणी झाल्या, पाहुणे रावळे गेले. आता जेवण वगैरे करणार आणि माझ्या आईच्या घरी जाणार आहे बघायला. तर आमच्याकडे असंच असतं, संध्याकाळच्या वेळेला आहेत ना सगळ्या जणी एकमेकींच्या घरी जातात बघायला. तर मी काय कोणाच्या घरी गेली नाही बघायला, कारण माझ्या घरी थांबायला कोण नव्हतं ना. मग इथं हळदी कुंकू करायला लागतं आल्यावर सगळ्यांना, मग माझ्या घरी थांबायला कोण नव्हतं म्हणून मी कुणाच्या घरी गेली नाही. पण माझी पोरगी माझ्या जागेवर सगळ्यांच्या घरी हजेरी लावून आली ना ग संधू. सगळ्यांकडे गौराई बघून आली आणि मला दाखवायसाठी म्हणून तिने सगळ्यांचे फोटो काढून आणलेले. तर सगळ्यांचे डेकोरेशन एका चढीत एक आहेत. मस्त डेकोरेशन असते गौराईचं. 2-3 दिवस एवढं काय साज असतात, काय थाट असतात. आणि आमच्या या वस्तीवर आहे ना प्रत्येक घरोघरी गौराई आहे. माझ्या आईच्या इथे ना गावात काही जणांच्या घरी असतात, काही जणांच्या घरी नसतात महालक्ष्म्या. आणि आमच्या वस्तीवर मात्र सगळ्यांच्या घरी आहेत, घरोघरी आहेत महालक्ष्म्या. तर चला तर मंडळी जेवण करून घेते. छान पुरणपोळीचं जेवण आहे, भात आमटी गुळवणी पोळी. आणि आमच्या मॅडमनी महालक्ष्म्यांच्या पुढचं काय काय घेतले अजून थोडं खायला. तर आता आम्ही जेवून घेतो. आणि किती वाजलेत काय माहिती. तर जेवण वगैरे झाल्यावर भांडी बिंडी आवरून आईकडे जाईन. भांडी काय मी सकाळीच घासणार, आईकडे जाऊन येते नंतर. दरवर्षी माझी आई येते संध्याकाळच्या टायमाला, दिवसभर तिला पण वेळ भेटत नाही, ती पण एकटीच असते करायला. कारण माझे भाऊ मुंबईला असतात आणि मग ती पण छोटा भाऊ असतो करू लागायला. आणि ह्या वेळेला मोठा भाऊ पण आलाय. तर मगाशी घेऊन आला होता तो तिला. दुपारी ते दोघं पण आली होती, आमचं पिल्लून ते सगळेजण आले होते. तर तिला पण दिवसभर काम असतं म्हणून तिला दिवसभर यायला भेटत नाही, ती संध्याकाळची येते. पण मी संध्याकाळची सुद्धा जात नाही आईकडं माझ्या. आणि मला म्हणजे जायलाच होत नाही, संध्याकाळचं धारा वगैरे असतात म्हणून मला जायला होत नाही. तर आता आज जाते, कारण उद्याच्याला मला दोरं घ्यायचं, सकाळी रानात जरा लवकर जायचे. 2-3 दिवस आता घरीच अडकून पडले. तर ते उद्या सकाळी तर काय मला जाणं होणार नाही म्हणून मग आताच जाऊन येते आईकडं. तर मंडळी हा आहे दुपारचा टेक. आणि इकडे आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं होतं. आणि माझ्या संध्याच्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांनी हे शूट घेतलेलं होतं. थोडंसं मला वेळच मिळाला नव्हता, मग ती क्लिप ऍड केली मी ह्याच्यामध्ये. तर मंडळी झालेलं आहे आमचं जेवण वगैरे आणि आम्ही चाललोय. असं दाखवते जरा. मी अजून पोस्ट वगैरे काय सुद्धा आज टाकली नाही लक्ष्मी गौरी पूजनाची. तर हे आमचं छोटंसं घर आज बघा कसं दिसतंय. उद्या परत त्याच त्या 4 भिंती, ते 1 कपाट, 2 मशिनी. कसलं गेटअप आले. घर वाटतंय का आपलं ती एवढंसं बोळकंड आहे म्हणून. किती एकदम व्यवस्थित दिसतंय. हे दरवाजा कशाला उघडं ठेवायचंय. हेला पाहिजे होती जेवताना. तू काय काय खाणार, काय काय नेमकं. तर चला मंडळी मम्मीकडे जाऊन येते, मम्मीची गौराई बघून. कसं चाललंय. तर चला मंडळी येतो मम्मीच्या घरी जाऊन. खाली ठेवले
तर मंडळी चला जातो ताणी. अण्णांनी दिली ताणून. संध्या आणि मी दोघी निघालोय. चौधरी साहेब ड्रायव्हर आमचे. मला बोलले आम्ही 11 वाजेपर्यंत जागे असतो. आपण झोपली. काय करू बाई तो फायनली हम आ गए हमारे मम्मी के घर पे. टीव्ही बघत पडली दरवाजे बिरवाजे बंद करून. थंडी वाजते नाही झालं आलेत की पान खेळून पत्ते खेळून 10-11 वाजता. माझ्याकडे पण असं सेम. तर इकडे डाव बसलाय पत्त्यांचा. गणपती बसलाय इकडं या मंदिरामध्ये. तिथून नाही दिसत येत. इकडे आणि फायनली ह्या आहेत माझ्या मम्मीच्या गौराई. मम्मी हीच बेड आडवा केला तर किती आईस पेस जागा होईल तुला ग माझ्यासारखं. म्हणजे छोटसे एवढं मोठं घर असून जागा गौराईसाठी छोटीशी झाली असं मला म्हणायचंय. मग सामान भरपूर मांडता येत नाही ना ग. चंद्रकोर लावली त्यांना. चंद्रकोर टिकली असते चंद्रकोर. ही आजीबाईनी नेसवलेली साडी म्हणून बरोबर कळतंय. आजीबाईनी तिच्यासारखी साडी नेसवली हा बिना पिनाची. साईड पिन नाही. पिनच नाही ते मला साड्याला लावायचं. इथं यापर बी बंदर आहे. हा इकडं पण माकडे. संध्याने आमच्या काल माकडं आणलं होतं. ही आहेत खेळणी सगळी. आता हातावर पाणी पडलं असं आम्ही इथं आलोय. तुला मी अर्धी पोळी खा म्हणले तर तुला गेली नाही आणि मला जेवलं गेलं की चहा देते. मी तिला बोलत होते मग मी अर्धी तरी पोळी खा. अंधार दिसतोय बरं का घरात जरा. कारण लाईट बंद आहे. हे छतामुळं ना बल्ब झाकला गेलाय. तर सांगू का माझं लग्न झाल्यापासून म्हणजे मी बापूच्या टायमाला डिलिव्हरीला आली तेव्हाच लक्ष्मीला लास होती इथं तुमच्या घरी. तेव्हापासून जी नाही ती आज पहिल्यांदाच आली. किती वर्ष झाली संध्या? 22 वर्षांनी मी. 22 वर्षांनी मी आज. 2ला लग्न झालं. 2ला. 2ला कसं? 2ला नाही 1ला लग्न झालंय माझं. 2001ला. मी 2003ला लास्ट टाइम माझ्या आईच्या घरी गौराईसाठी होती. ती पण डिलिव्हरीला आलेली म्हणून. त्याच्यानंतर मी आज आली. आता 3 वर्ष झालं मी गावाला आहे. पण 3 वर्षात सुद्धा मी आली नाही. आज आली म्हणलं जावं. तर मंडळी चालू आहे घरी. मी माझ्या मम्मीला आणि पप्पांना सांगितलं मला आता पगार चालू झालाय बरं का. दोघं खुश झाली. चॅनेल मॉनिटाईज झाले. ह्यांना सांगून कळणार नाही ना म्हणून मी त्यांना म्हणलं मला पगार चालू झाला बरं का. आता खुश झाले दोघे जण. तर चला निघालो आम्ही आमच्या घरी. हा 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 गिंबल. हा कुठं मेकअपच्या कुठे आहे? मला नाही लागणार. ते 8 वाजला लागायचे. आता संध्या संग जाईन मग. हा संध्या घेऊन जाईन जाताना. इथूनच न्यायचं विसरते मी दरवेळेला. आणि 8 वाजला कधी द्यायचं. संध्या घेऊन जाईन जाताना. ती पाण्याची मोटर पण द्यायची बाई ह्या वेळेला. मेकअपच्या पाण्याची घरातल्या पाण्याची मोटर पण द्यायची बारकी. पैसे आवडले का? लक्ष छान. मुली असं करते जायचं. मी तर काय खेळलं मारलं नाही. कुठं काढी बसते काय करायचं. जोडावं लागतं म्हणजे त्यांनी बांधलं पण नाही काय काय. तेवढंच बांधलं बदल तेवढं. पण छान केले. डाव बसलाय देवळात. डाव सगळे भाऊ आहेत. सगळे माझे भाऊ आहेत तिथं बसलेले. आता वडील येत. पप्पा पण चालले. पप्पा काय खेळणार आहेत का? पप्पा बघत बसणार आपल्या कडेला. परत निघून येणार घरी. खेळतात काय पप्पा? पप्पा तुम्ही पत्ते खेळता? बघ आता मला नव्हतं माहित पप्पांना पत्ते खेळायला येतात. चल बाय बाय. आता मग ते जगता मी आजारी म्हणलं जोकीचं पानं असतात खाली. बाय बाय. थांबा. तर आलोय आता आम्ही घरी. मला ना डाबळायला लागले. पण माझं महत्वाचं काम राहिले मला. हा काय माहिती लाईट बंद आहे. पप्पांनी बंद केली. संध्या हाय तिच्याकडे मोबाईल.
माझं महत्वाचं काम राहिले, मला ओटी भरायची गौराईंची. ओटी भरायची. मी मगाशी म्हणलं आता जेवण केले लगेच कशी ओटी भरायची, म्हणून मी नाही ओटी भरली. आता ओटी भरते त्यांची. तर मंडळी, असा होता माझा आजचा गौरी पूजनाचा दिवस. खरंच मला ना इच्छाच होत नाही या घरातून बाहेर जाण्याची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आमची बच्चे कंपनी दाखवू का तुम्हाला? ही बघा आमची बच्चे कंपनी. शेरूला बांधून ठेवलाय म्हणून. नाहीतर एवढे बिंदास खेळून देत नाही तो. तसं ओरडलं ना तर तो घरात येत नाही. ही रांगोळी वगैरे संध्याच्या मैत्रिणींनी काढली होती दुपारी, तर त्यांनी सगळं धिंगाणा घालून ठेवलाय बच्चे कंपनीने. तर चालायचंच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.